नमस्कार मंडळी, गावची भन्नाट चव या चॅनलमध्ये स्वागत आपलं. आता सध्या थंडीचे दिवस आहे. थंडीच्या दिवसासाठी शरीराचं तापमान मेंटेन व्यवस्थित ठेवण्यासाठी आपण कडू लाडू बनवतो. त्याच्यासाठी हे बघा, अर्धा किलो गहू घेतले, अर्धा किलो गूळ घेतलेला आहे, अर्धा किलो खारीक घेतली, अर्धा किलो खोबरं घेतलं आणि 50 ग्रॅम मेथी घेतली. प्रथम आपण हे खारीक आहे ही फोडून घेऊ, त्याच्यानंतर खोबरं फोडून घेऊ, नंतर तुम्हाला बाकी दाखवतो. थोडंसं हे गहू आहे थोडेसे भाजून घ्यायचे, त्याची रेसिपी नंतर तुम्हाला दाखवतो. गूळ घेताना सफेद गूळ घ्यायचा आहे, चांगल्या ब्रँडचा गूळ घ्यायचा आहे. कारण काळा गूळ जर घेतला तो गूळ नंतर आंबूस होतो 15 दिवसांनी, त्याच्यामुळे लाडू खराब होण्याची शक्यता असते. त्याच्यासाठी सफेद गूळ पाहून घ्यायचा आहे, काळा गूळ घ्यायचा नाही. आता प्रथम आपण हे बघा, हे खारीक आहे या फोडून घेऊ. कारण फरची आम्ही स्वच्छ धुवून घेतली, त्याच्यानंतर त्याच्यावर ते फोडून घेतो आहे. बघा, आता खारीक आपण फोडून घेऊ. खारीक फोडल्यानंतर खोबरं कापून घेऊ. हे बघा, आता खारीक फोडून घेतो आहे मी. बघा, आता आपण खारका आहे या फोडून घेतल्या व्यवस्थित. अर्धा किलो खारका घेतल्या आता त्या. आता त्याच्यानंतर हे बघा, हे अर्धा किलो खोबरं आहे हे कापून घ्यायचं. खारीक खोबरं एकत्र करून आणि गिरणी दळून आणायचं. हे बघा, मी कसं प्रकारे तुम्हाला कापून दाखवतो खोबरं. आणि खोबरं स्वच्छ पुसून घ्यायचं व्यवस्थित. आणि हे बघा, अशी वेळतीने सुरीने तुमच्याकडे जे असेल त्याने असं कापून घ्यायचं. गिरणीत बरोबर त्याचं दळून जातं. हे तुम्हाला जसे तुकडे वाटले तसे करा तुम्ही. हे अर्धा किलो खोबरं आहे. हे बघा, अशा प्रकारे आपण पावशीने कापून घेतो आहे. मंडळी, अशा प्रकारे आपण खोबरं बारीक करून घेतलं आणि ती गिरणीमधून आपण दळून आणूया. आणि हे मेथी आहे 50 ग्रॅम. ही नंतर आपण मेथी आणि गहू भाजून घेतलं. अर्धा किलो मेथी आहे. मेथी आणि गहू थोड्या वेळाने आपण भाजून घेऊया. नंतर त्याच्यावर काय सांगतो आहे. आणि गूळ आहे हा त्यावेळेस पाक करायचा त्यावेळेस आपण गूळ कुटून घेऊ. त्यात अर्धा किलो तेल वापरू. आपण हे 50 ग्रॅम मेथी घेतली ती भाजून घेऊ. तुम्ही कसं कडू खाते त्या हिशोबाने मेथी फक्त चालू गरम करून घ्यायची आहे. मेथी जास्त नाही भाजायची. मेथीचा वास सुटला. मेथी आता आपण काढून घेऊया. आता गहू भाजून घेऊ व्यवस्थित. अर्धा किलो गहू घेतले ते आपण बघा घ्यायचे. गॅस फुल करा, मोठा गॅस करायला लागला म्हणजे ते गहू आपले कडू लाडू बनवण्यासाठी तयार झाले असं समजून घ्यायचं. तेव्हा हलवून घ्यायचे व्यवस्थित आणि खाली काढून घ्यायचे. आणि हे गहू थंड झाल्यानंतर गिरणीत न्यायची. ही मेथी, ही बाई मेथी गरम करून घेतली होती. हे बाई गहू भाजून घेतले. गहू आता थंड होऊ द्यायचे. त्यानंतर ठीक, अर्धा किलो तेल आपण ओतून घेतलेलं आहे आणि ते तेल गरम करून घेऊ. कढई व्यवस्थित ठेवून घेतो. गरम तेलात आपण गूळ टाकून घेऊ. तेल गरम आहे, तेल उडायची शक्यता असते. सांडशीन व्यवस्थित पकडायचं आणि व्यवस्थित हलवायचं. चांगला असा पाक तयार होतो. आता आपण जे पीठ दळून आणलं होतं गव्हाचं अर्धा किलो ते टाकून घेऊया. गहू दळून घेतले ते आपण. हे बघा, त्याच्यानंतर अर्धा किलो खारका त्या घेतल्या, त्या दळून आणल्या होत्या आपण गिरणीतून, ते टाकून घेऊया. ते एकत्र करून घ्यायचं पीठ. खारीक, खोबरं, मेथी आणि गहू दळून आणले ते एकत्र करून घेतले. आता आपण आता गुळाचा पाक आहे आपण तो ओतून घेऊया. गुळाचा पाक आणि खारीक, खोबरे, दळलेले गहू आपण टाकून घेऊया. जो पाक केला होता गुळाचा तो टाकून घेऊ. सगळं मिश्रण आपण एकत्र करून घेऊ. आता गरम आहे ते. हे बाई मिश्रण आपण एकत्र करून घेतलं आहे. गरम आहे, थोडं उचटणी करून घेऊ. आता हे बघा अशा प्रकारचे लाडू बांधून घ्यायचे.
थंडीसाठी अशी जे पौष्टिक असतं हे. हे बघा अशा प्रकारचे लाडू करून घ्यायचे. अतिशय बरं का. मंडळी अशा प्रकारे आपण लाडू बनवून घेतले. हे लाडू व्यवस्थित तयार झालेले आणि सर्वसाधारण हे लाडू 2 महिने तुम्ही हवाबंद डब्यात ठेवल्या तर ते खाण्यासाठी योग्य असतात. हे बघा मी आता तुम्हाला थोडासा लाडू एकदा खाऊन दाखवतो कसा झाला. हे बघा अलगद नुसतं हे बघा लाडू लगेच फुटला जातो. लाडू काही विशेष असे कडू नाही. तुम्ही किती कडू खाऊ शकता त्या हिशोबाने मेथ्या टाकायचं आहे. अशा प्रकारे आपले लाडू तयार झालेले. खोबरं, खारीक, गहू, तेल, गूळ आणि मेथी घेतली होती. त्याचे लाडू तयार झाले. आमच्या रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नमस्कार.